वहिनी बोल. कुकर लावलाय आता, पोळ्या झाल्या की लगेच वाढते जेवायला. चालेल ग. दादाचा फोन आला होता का? हो आला होता ना. तू डब्यात दिलेली भाजी सगळ्यांना आवडली म्हणे. हो का? पुरुषांचं असंच असतं अगं, बायकोपेक्षा बहिणीचं कौतुक जास्त. अगं असं काही नाहीये वहिनी, दादाचं केवढं प्रेम आहे तुझ्यावर, किती राबतो तुझ्यासाठी. अगं त्याचंच तर वाईट वाटतंय ना, गेली कित्येक वर्ष नुसते राबतायत. असं काही नाहीये, आत्ताच तर प्रमोशन झालं ना त्याचं, आणि पगारही वाढलाय. अगं पण महागाई पण किती वाढलीये राधिका, एवढ्यात भागतं का? गुरुनाथ भाऊजींचं कसलं मस्त प्रमोशन झालंय, पगार सुद्धा किती वाढलाय त्यांचा. आता तुम्ही पण चाळीतच राहत होतात ना आधी, मग या मस्त मोठ्या फ्लॅट मध्ये राहायला आलात. नाहीतर आम्ही अजूनही त्या खुराड्यातच राहतोय. अगं होईल वहिनी, प्रयत्न करतोय ना तो. राधिका आजकाल नुसत्या प्रयत्नांनी काही होत नाही ग, नशिबाची साथ लागतेच. आणि घर, लग्न, नोकरी या सगळ्यासाठी नशीबच असायला लागतं. आणि आमचं नशीबच फुटकंय. तुला सांगू, गेल्या कित्येक दिवसात एक नवी साडी नाही घेतलेली यांनी. असली हाऊस नाही, मौज नाही. वहिनी साड्या, पैसा अडका म्हणजेच हाऊस मौज राहते का? नाही ना. अगं दादा किती प्रेम करतो तुझ्यावर, वेळेत घरी येतो, तुझी सुजयची काळजी घेतो. हे पुरेसं नाही का? बरोबर आहे तुझं, पण तुझ्याकडे सगळं आहे ना, म्हणून तुला काही नकोय. ज्याच्याकडे नसतं त्यालाच कळतं. वहिनी आता तू म्हणालीस ना, तू खूप दिवसात साड्या घेतल्या नाहीत. अगं मी पण नाही घेतल्यात साड्या, सणावाराला घेतल्यात ना तेवढंच. पण आमच्याकडे तेवढंही नाही ना ग. जाऊ दे, आमचं बास झालं. तुझी काही नवीन खरेदी झाली का, दाखव ना. अगं नाही ग, काही नाही, जुनं आहे ते तेवढंच आहे. अगं पण दाखव तरी, निदान त्या बघून तरी माझी हाऊस फिटेल. अगं खरंच नाहीये. अगं दिवाळीला एखादी घेतली असशील ना नवीन. थांब दाखवते तुला. म्हणे उगाच खर्च करायला आवडत नाही, मोलकरणी सारखी राबत असते घरात. म्हणतात ना, जिथे दात आहेत तिथे बदाम नाही, आणि जिथे आहेत तिथे दात नाही. हे वा, मस्त आहेत ग. अगं ही जुनीच आहे. आता ही बघ, ही मागच्या दिवाळीत. ही तर तुला माहिती आहे, ही तर जुनीच आहे. हा, आणि ही साडी मागे एकदा घेतली होती. वा. हा वहिनी, आणि ही बघ, ही नवीन आहे साडी. आता आई बाबा आले होते ना गणपतीत, तेव्हा त्यांनी घेतली. हे पण स्वस्त आहे ना ग. वहिनी स्वस्त काय महाग काय, प्रेमाने दिली आहे वस्तू. तुझं काहीतरी वेगळंच असतं राधिका. ही बघ ना कसली मस्त साडी आहे. ए रंगही छान आहे ग ह्याचा. ए राधिका, हा रंग मला सुद्धा छान दिसेल ना. वहिनी तूच घे ना. अगं अगं नको, मी फक्त रंग छान आहे एवढंच म्हंटल. अगं खरंच तुलाच खुलून दिसेल. म्हणजे तशी 2 वर्षापूर्वी घेतली होती, पण आल्यापासून ना बॉक्स मध्ये आहे तशीच आहे. तुला हवं तर फॉल बिडिंग करून देऊ का? खरंच? हो चालेल ना, दे ना. कसला सुंदर रंग आहे ग, मस्त आहे ना. गुरु, मला बोलवलंस? हा आनंद, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. काही नाही, त्या दिवशी लोणार जे काही झालं त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. सॉरी फॉर व्हॉट? अरे तू मला न विचारता राधिका आणि अथर्वला तिथे घेऊन आलास. सगळा गोंधळ झाला, त्यामुळे आय लॉस्ट माय पेशन्स आणि मी काही बाई तुला बोलून बसलो. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. नाही नाही, तू मला सॉरी नाही म्हटलंस तरी चालेल गुरु, पण तू राधिका वहिनींना सॉरी म्हणायला पाहिजे होतं. त्या तुझ्या प्रेमासाठी तिथे आल्या होत्या.
आणि तू कसं वागलेस त्यांच्याशी? ना तू त्यांना गिफ्ट दिलंस, ना त्यांना थांबवलंस, ना एन्जॉय केलंस. अरे आनंद, ट्राय टू अंडरस्टँड. मी तिथे शनायाला घेऊन गेलो होतो आणि तू डायरेक्ट माझ्या बायको आणि पोराला तिथे घेऊन आलास. मी काय करणं अपेक्षित होतं? पण गुरु, हे तुम्हाला सांगायला हवं होतंस ना. बरं जाऊ दे, आनंद सोड ना. जे झालं ते झालं. आता मला तुझी मदत हवी आहे. आत्ता काय झालं पुन्हा? शनाया चिडली यार माझ्यावर. मला कळतच नाही मी काय करू आता. मला इतकं टेन्शन आलंय की काहीच सुचत नाहीये. त्या जेनीच्या मुद्द्यावर, इन दॅट केस गुरु, शनाया इज ॲट फॉल्ट. आनंद मला कळत नाही का ते? मला माहिती आहे तिची चूक आहे, पण ती जाताना सांगून गेली की मी जर जेनीला नोकरीवरून काढून नाही टाकलं तर ती स्वतः नोकरी सोडेल. मग सोडून दे. आनंद यार, गुरु यार, मला सांग तसंही तिचं काय उपयोग आहे या ऑफिसला? आणि मला सांग नेमक्या कोणत्या गोष्टीवर तू फिदा झालायस तिच्या? हा ना, ती कामात चांगली आहे ना माणूस म्हणून? फक्त माज दाखवते, तोही दिसण्याचा. आणि मारा भाई, रूप काही आयुष्यभर टिकत नाही, प्रेम टिकतं. आणि अनफॉर्च्युनेटली ते तिच्याकडे नाहीये. तू मला सॉरी म्हणत होतास, पण आता मी तुला म्हणतो, या बाबतीत मी तुझी काहीही मदत करू शकणार नाहीये. आय एम सॉरी. एक्सक्यूज मी. आनंद, आनंद. अहो आई, कायचे काहीच बोलून राहिले तुम्ही तर. असं काहून होईल? नाही, तुम्ही काळजी नका करू. हो आई, अहो तसं वाटलं तर तुम्हालाच सांगेन ना. सांगा, बाकी सगळं ठीक आहे का तिकडे? हो का? बरं बरं. हा नाही, दादा बहिणी आलेत ना 2 दिवसांसाठी. हो हो हो, सांगेन सांगेन. हा, ठेवू का फोन? हा आई, काळजी घ्या. ठेवते ठेवते ठेवते. काय ग, काय म्हणाल्या सासूबाई? वहिनी, मी खूपच नशीबवान आहे. सुनांना सासूचा जाच होतो असं म्हणतात, पण मला तर आईसारखी सासू मिळाली. खूपच काळजी घेतात माझी. आता काऊन फोन केला होता माहितीये का? त्यांना काल रात्री मी स्वप्नात रडताना दिसले. काय सांगतेस काय? हो ना, मला सांगत होत्या की असं करू नको, काही झालं तर, काही वाटलं तर सांग, मनात पुढत बसू नको. त्यांना खूपच काळजी वाटते माझी. राधिका, तुला एक विचारू? विचार ना. नाही म्हणजे तुला कसला प्रॉब्लेम आहे ग? तुझ्या सासूबाईंना असं वाटायचं काय कारण? चांगली आई शरमत राहतेस की. मग त्यांनी असं का विचारलं? आता वहिनी, तुझ्यापासून काय लपवायचं? मध्ये एकदा हे थोडे रागावले होते माझ्यावर, भांडलेही होते. या पोट्ट्यांनी लगेच आजी आजोबांना फोन केला आणि ते आले ना तडक इथेच. आता ते आले तेव्हा सगळं नीट झालं, म्हणून त्यांना काळजी वाटून राहिली माझी. बाकी काही नाही. भांडण नक्की सॉल्व्ह झालंय ना? नाही म्हणजे सकाळी जिजाजी तुझ्याशी काही नीट बोलले नाही, नीट वागलेही नाही, म्हणून मी आपलं विचारते. हो, असं काही नाहीये. असं काय नाही तर मग ते तुझ्याशी बोलत का नाही येत नीट?